झिशान सिद्दीकींच्या जबाबात अनिल परबांसह काही बिल्डर्सच्या नावाचा उल्लेख। परब एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते। रोज लिहायच्या डायरीत बाबांनी स्थानिक नेत्यांचं नाव लिहिलंय। झिशान सिद्दीकींचा जबाब। बाबांनी हत्येच्या आधी लिहिलेल्या डायरीत कंबोज यांच्या नावाचाही उल्लेख। हत्येदिवशी बाबा आणि कंबोज यांच्यात अर्धा तास व्हॉट्सअॅपवर संभाषण। झिशान सिद्दीकींच्या जबाबात उल्लेख। अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे अजित पवारांकडे सुपूर्द। तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी। आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अजित पवार पुढील निर्णय घेणार। दमानियांची प्रतिक्रिया। धनंजय देशमुखांनी अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी घेतली मनोज जरांगेंची भेट। मस्साजोग ग्रामस्थांसह धनंजय देशमुख आज एक दिवसीय उपोषण करणार। बीड पोलीस दल आकाचं आरोपी वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या 150 ते 200 पोलिसांची यादी गृहमंत्री फडणवीसांना देणार। सुरेश धसांची माहिती। मराठवाड्याच्या बाहेर बदली करण्याची मागणी। आरोपी विष्णू साठे वाल्मिक कराडच्या सर्वात जवळचा। विष्णू साठेच्या नावावर 46 कोटींचं बिल उचलण्यात आलंय। सुरेश धसांचा मोठा आरोप। परळीत स्पेशल ऑडिट लावण्याचीही मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी। जस्टिस सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। मनपा जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निर्णय होणार का याकडे लक्ष। ठाकरे गटाला धक्का। समन्वयक फैजुल्ला खान यांचा अजित पवार गटात प्रवेश तर माजी नगरसेविका राजुल पटेल शिंदे गटात। आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक वादळी होण्याचा अंदाज। नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पद तसंच एसटीच्या दरवाढी विरोधात चर्चा होण्याची शक्यता। 5 वर्षात एसटीच्या ताफ्यात 25,000 स्वमालकीच्या नव्या बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव। अर्थमंत्री अजित पवारांकडून प्रस्तावाला तत्वतः मान्यता। एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात ठाकरे गटाचं आज राज्यभर आंदोलन। तिकीट दरवाढ रद्द करण्याची ठाकरे गटाची मागणी। मीरा रोडमध्ये शाखेचा ताबा मिळवण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने। शिंदे गटात गेल्यानंतर शहर प्रमुख शिवशंकर तिवारींचा शाखेवर दावा। तिवारींच्या दाव्यानंतर ठाकरे गट आक्रमक। डोंबिवलीतील एका सोसायटीत मराठी विरुद्ध अमराठी वाद। सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला विरोध करत शिवीगाळ केल्याचा मराठी कुटुंबाचा आरोप। मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। लोढा नाव वापरण्यावरून सुरू असलेला वाद सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवा। हायकोर्टाचा लोढा बंधूंना सल्ला। सल्ल्याबाबत मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। रत्नागिरीच्या मीरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामावर दुसऱ्या दिवशीही कारवाई। शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर। पोलीस बंदोबस्त तैनात। राज्यात फेब्रुवारीनंतर 8 ते 10 हजार पोलिसांची भरती होणार। गृह विभागानं रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली। सूत्रांची माहिती। पश्चिम रेल्वेवर आज वाणगाव ते डहाणू रोड दरम्यान सकाळी 10:30 ते 11:45 ब्लॉक। काही रेल्वे गाड्या रद्द तर विरार डहाणू रोड पॅसेंजर वाणगाव पर्यंत चालवणार। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत तर 713 घरांसाठी एकही अर्ज दाखल नाही। पुण्यातील येरवाडा परिसरात कोयत्यानं गाड्यांची तोडफोड। तरुणाला देखील मारहाण। घटना सीसीटीव्हीत कैद। येरवाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। नागपुरात 5 तर पिंपरीमध्ये जीबीएसचे 15 रुग्ण। पुणे जिल्ह्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 110 वर। टँकर विहिरी बोअरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी होणार। तहव्वूर राणाचा ताबा मिळवण्यासाठी एनआयएचं पथक 30 जानेवारीला अमेरिकेला जाणार। तहव्वूर राणा 26-11 हल्ल्यातील आरोपी। चंदीगड महापौर निवडणुकीसाठी स्वतंत्र निरीक्षक। पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाच्या माजी न्यायाधीश जयश्री ठाकूरांच्या उपस्थितीत कार्यवाही करण्यात येणार। भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स 30 जानेवारीला पुन्हा अंतराळ स्थानकाबाहेर जाणार। सुनीता विल्यम्स 7 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात।